गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 17 समास 3 श्रवण निरूपण. जगामध्ये माणसाचे 2 प्रकार आहेत. एक बुद्धीचा योग्य उपयोग न करणाऱ्यांचा आणि दुसरा वर्ग म्हणजे बुद्धीचा योग्य उपयोग करणाऱ्यांचा आहे. पहिल्या वर्गातील लोक खाणे पिणे चैन करणे अशा पद्धतीने जीवन जगतात. तर दुसऱ्या वर्गात 2 प्रकारची माणसे दिसतात. पहिला जगाच्या निरनिराळ्या अंगांचा अभ्यास करून जगाचा व मानवी जीवनाचा अर्थ समजून घेणारे विज्ञान पंडित व तत्वचिंतक हा पहिला प्रकार. तर स्वतःमध्ये उतरून आपल्या जीवाच्या यंत्रणेचा सूक्ष्म अभ्यास करून आत्म्याचा शोध लावणारे सत्पुरुष हा दुसरा प्रकार आहे. अशा या सत्पुरुषांनी जसा आत्मानुभव घेतलेला असतो तसा आपल्यालाही यावा अशी तळमळ समर्थांना आहे. जीवनात आत्मज्ञानाशिवाय जीवाचा उद्धार होत नाही. म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा सांगितलेला विषयच आपल्याला सांगत आहेत. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे श्रवण आहे. याआधी आपण दासबोधात श्रवणाचे 3 समास अभ्यासले आहेत. हाही समास श्रवण निरूपणच आहे. आता हा समास श्रवण निरूपण आहे. हे ऐकल्याबरोबर आपल्याला वाटेल की आधी आपण इतक्या वेळा ऐकले आहे, आता काही वाचायची गरज नाही, हा ग्रंथ आता आपण ठेवून देऊ. म्हणून पहिल्याच ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, थांबा थांबा ऐका ऐका आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे श्रीराम. की थांबा आणि ऐका हे 2 शब्द 2 वेळा याच्यात आलेले आहेत. जेव्हा एखादा विचार मनावर ठसवायचा असतो तेव्हा आपण तो शब्द 2दा वापरतो. त्याला द्विरुक्ती म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनीही हरिपाठात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणजे हरिमुखेच म्हणा, हरीचेच नाम घ्या हे ठासून सांगण्यासाठी हरिमुखे म्हणा हा शब्द 2दा वापरला आहे. या ओवीत समर्थ थांबा थांबा ऐका ऐका या शब्दांनीच सुरुवात करतात. समर्थ जाणून आहेत की तुमच्या आमच्या लोकांना कुठल्याही गोष्टीचा लवकर कंटाळा येतो. कुठलीही गोष्ट नियमाने आपण करत नाही. आपला अनुभव आहे की आपण बऱ्याच वेळा एखादा ग्रंथ अभ्यासाला घेतो, काही दिवस वाचतो आणि तो बंद पडतो. मग आपण म्हणतोय की मी तो दासबोधकीने मी वाचायला सुरुवात केला, पण ते थोडं वाचलं, मग काहीतरी पाहुणे आले, सणवार आले, मग तो खंड पडला, तो राहूनच गेला. आता मात्र मी पुन्हा वाचेन. हा आपला रोजचा अनुभव आहे. मग म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा गोष्टींचा तुम्ही कंटाळा करू नका.
आणि त्यातल्या त्यात तर इतर गोष्टी तरी आपण नित्य नियमाने करतो. आपण कधी स्वयंपाक आणि जेवणाचा कंटाळा करतो का हो? कधीच करत नाही. पण अध्यात्मशास्त्राचा ग्रंथांचा अभ्यास करायचा म्हटलं की आधी आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे बऱ्याच वेळा ते ग्रंथ आपण अर्धवटच सोडून देतो. कारण आपण आतापर्यंत 16 दशक अभ्यासले आहेत, वाचले आहेत. मग त्याआधी पण श्रवणाचे 3 समास ऐकले. मग आता पुन्हा श्रवण निरूपण समास अभ्यासण्याची काय गरज आहे? असं आपल्याला वाटेल की आता हा ग्रंथ पुढे वाचला नाही तर काही बिघडणार नाही. आतापर्यंत सगळं श्रवण केले असे समजून श्रोते ग्रंथ सोडून देतील. म्हणून तेथे समर्थ विनंती करतात की तुम्ही थांबा, ऐका. आता अभ्यास पुरे असे म्हणून ग्रंथ बाजूला सारू नका. सांगितलेलेच पुन्हा एकदा श्रवण करा. कारण श्रवण अभ्यास हा आत्मानुभवासाठी करायचा आहे, तो अजून आलेला नाही. म्हणून सांगितलेलेच पुन्हा एकदा सावधपणाने ऐका. श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण. सूचित करुणी अंतःकरण, ग्रंथामध्ये विवरावे श्रीराम. की सगळ्या श्रवण आतापर्यंत आपण अनेक कथा निरूपणे ऐकलेली असतात, रामकृष्ण चरित्र ऐकलेली असतात, ऐतिहासिक कादंबऱ्यांचे सुद्धा व्याख्यानमाला ऐकलेल्या असतात. असं अनेक प्रकारचं श्रवण केलेलं असलं तरी त्या सर्व श्रवणामध्ये अध्यात्मशास्त्राचे निरूपण हे सगळ्या श्रवणातील श्रवणाचे सार आहे. म्हणून अध्यात्मशास्त्राचे निरूपण करताना, त्याचे ग्रंथ वाचत असताना, त्याचा अभ्यास करत असताना मन एकाग्र करावे आणि एकाग्र चित्ताने त्या ग्रंथाचा अभ्यास करावा. श्रवण मननाचा विचार, निज ध्यासे साक्षात्कार. रोकडा मोक्षाचा उद्धार, बोलोच नये श्रीराम. की ज्यामध्ये जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याबद्दल सांगितलेले असते, आत्म्याबद्दल सांगितलेले असते, अशा ग्रंथांनाच आध्यात्मिक ग्रंथ म्हणतात. तर अशा या आध्यात्मिक ग्रंथांचा सतत श्रवण मनन निधिध्यासन करायला हवे. श्रवणामध्ये आत्म्याविषयी ऐकावे, मननामध्ये त्या आत्म्याविषयी सतत चिंतन करावे व त्याचा दृढ निश्चय करणे म्हणजे निधिध्यासन होय. जीव व ब्रह्म यांचे ऐक्य आहे असे सर्व शास्त्र ग्रंथ सांगतात. संत सद्गुरूही सांगतात. त्यांच्या मुखातून श्रवण केल्यावर त्यावर साधक बाधक विचार करून तसा निर्णय घ्यावा. श्रवण केल्यावर काही शंका येणे शक्य असते. शंका मनात निर्माण झाल्यानंतर त्यावर साधक बाधक विचार करावा लागतो. माझ्या ध्येयाला सिद्धीला नेणारा विचार हा साधक आणि ध्येयाच्या आड येणारा विचार तो बाधक आहे. म्हणून जे ऐकले त्याविषयी विचार करावा. साधक विचाराला म्हणजे मी ब्रह्म आहे या विचाराला घट्ट धरून ठेवायचे. चित्त पुन्हा विचलित होऊ द्यायचे नाही. यालाच निधिध्यासन म्हणतात. अशा निधिध्यासनाने प्रत्यक्ष अनुभव घ्यावा व जीवाने मुक्त व्हावे. पण असे मुक्त होताना समर्थांना मरणानंतरची मुक्ती अजिबात मान्य नाही. समर्थांना रोकडा व्यवहार आवडतो, उधार व्यवहार आवडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की मरणानंतरची मुक्ती नाही तर जीवन जगत असतानाच मुक्ती मिळावी, म्हणजे जीवनमुक्त व्हावे अशी समर्थांची अपेक्षा आहे. समर्थांना रोकडा मोक्ष हवा, त्यांना उधारीचा मोक्ष आवडत नाही. म्हणून येथे ते स्पष्टपणे सांगतात की मरणानंतरच्या मुक्तीची भाषाच तुम्ही करू नका. नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता, उत्तम सोने पुटी घालिता, सावधान असावे श्रीराम. नाना नानी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्याचे बोलणे, सावधपणे श्रीराम. जैसे लाखोलीचे धान्य,
निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य, देव क्षोभे श्रीराम. ज्याप्रमाणे कुठलेही रत्न जर खरेदी करायची असेल तर रत्नाची पारख करावी लागते. सुवर्णादी धातूचे वजन करताना, सोने अग्नीत घालताना अत्यंत सावध असावे लागते. कुठल्याही पैशाचा व्यवहार करत असताना, पैसे देताना किंवा घेताना ते पैसे मोजून घेणे, आश्वादांची परीक्षा करणे व विचारवंतांशी बोलताना सावधगिरी ही बाळगावीच लागते. ही सावधगिरी जर बाळगली नाही तर नुकसान होते. देवाला अर्पण करण्याचे धान्यही जसे निवडून टिपून अर्पण करावे. कचऱ्यासह अर्पण केले तर देव रागवतो. पण आपल्या सगळ्यांना मात्र हा बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की आपण जेव्हा देवाला म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये काही उत्सव असेल तर तिथं जर आपल्याला भंडारा वगैरे करण्यासाठी धान्य द्यायचे असेल तर आपली वृत्ती अशी असते की ती धान्य खराब झालेलं, तांदूळ असेल तर तांदूळाची चुरी ती पण न निवडता, कडधान्याला लागलेली कीड असलेले, बोंगूळ झालेले असे धान्य आपण देवाला अर्पण करतो. पण मला खरंच सांगा की देव आपल्याशी बोलत नाही म्हणून देवाला काही दिलं तर चालते का हो? म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की देवालाही अर्पण करताना तुमचा भाव चांगलाच असला पाहिजे. पण आपल्याला असं वाटते की देव काही बोलतो का? कारण घरातल्या देवाला जर आपण असं खडा निवडलेला नसलेल्या तांदूळाचा भात दिला तर तो देव तर घरातला किती चिडतो ना. हा देव मात्र काहीच बोलत नाही. म्हणून घरच्यासाठी करताना आपण बरोबर काळजीपूर्वक करतो, पण देवासाठी करताना हा विचारच करत नाही. मंदाताई तर नेहमी उदाहरण देतात की जेव्हा आपल्याला एखाद्या सणाच्या दिवशी रोज दाखवायला पाहिजे, पण आपण रोज दाखवत नाही तर किमान सणावारांच्या दिवशी तरी देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. मग नैवेद्य दाखवण्यासाठी खूप घाई होत असते कुकर उघडण्याची. मग तो आपण घाईघाईने शिट्टी वर करून तो कुकर उघडतो आणि मग त्यातला वरण भात व्यवस्थित शिजलेलंही नसतं तरीही देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणून तो त्या ताटात वाढतो, देवाला नैवेद्य दाखवतो, कारण देव काहीच बोलत नाही. पण आपण तसं ते खातो का? नाही. आपण तो पुन्हा सगळं अन्न ते शिजवतो, पण देवाला मात्र कच्चं देतो. म्हणून इथं समर्थ म्हणतात आहे की असं कचऱ्यासह कच्चा अर्पण देवाला केले तर देव रागवतो. कारण देव सर्वज्ञ आहे ना. तो प्रत्यक्ष पाहत नसला तरी सगळं काही त्याला दिसत असते. हाही तर दृढ भावना असावी ना. पण आपण एवढीही भावना ठेवत नाही. 7व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात आहे, एकांती नाजूक कारभार, तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार, अध्यात्मग्रंथी श्रीराम. की आपण गुप्तपणे राजकारणाची मसलत करताना फार सावधगिरीने वागावे लागते. अगदी नेटक्या शब्दात व तोल सांभाळून प्रत्येक कार्य करावे लागते. असंच काम आपल्या मोदी सरकारने म्हणजे मोदींनी नोटबंदीच्या वेळी केलं होतं. किती गुप्तपणे यंत्रणेने त्याच्या साह्याने त्यांनी ते काम करवून घेतले होते. म्हणजे तिथे कुठलेही काम अत्यंत सूक्ष्मतेने, काटेकोरपणे, सावधगिरीने करायलाच पाहिजे असते. मग व्यवहारात जर इतकी सावधानता आपल्याला सांभाळावी लागते तर मग अध्यात्म विचार हा तर त्याच्या कितीतरी कोटी गुणे असा आहे. मग त्याचा तर किती सूक्ष्म आणि काटेकोर विचार करावा लागेल. काहिन्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाड, त्या समस्तांमध्ये जाड, अध्यात्म विद्या श्रीराम. गतगोष्टीच ऐकिले, तेने काय हाताच आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले, परी ते दिसेना की श्रीराम. तैसे नवे अध्यात्मसार, हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संहार, होत जातो श्रीराम. की आपल्याला 60 उत्तराच्या कहाण्या माहिती असतात की त्या ह्याच्यामध्ये आपण कहाण्या ज्या वाचतो ना
म्हणजे पौराणिक कथा असतात त्यामध्ये, त्या कहाण्या, भक्तांच्या कथा, न्यायनीती सांगणाऱ्या गोष्टी इत्यादींचे कौतुक किंवा रामकृष्णादी मोठ्या अवतार चरित्राहूनही हे सगळं आपण वाचतो. पण त्या सगळ्यांपेक्षाही अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ व गहन आहे. म्हणून मग काही आपण त्या कहाण्या, रामचरित्र वगैरे वाचायचे नाही का? असं नव्हे, ते तर वाचायचं आहेच. त्यांनी थोडंफार पुण्य गाठी पडते. पण इथे समर्थ सांगतात आहे की अशा या जुन्या कहाण्या वाचून, या भूतकाली गोष्टी ऐकून काय मिळणार आहे? त्याने पुण्य मिळते असे म्हणतात, पण ते पुण्य मिळालेले कोणालाच दिसत नाही. म्हणून अध्यात्म रूप सार असे त्यात काहीच नाही आहे, कारण त्यामधून आपल्याला प्रत्यक्ष काहीच मिळत नाही. पण इथे अध्यात्माचा जर विचार केला तर इथे प्रत्यक्ष मोक्षाचा अनुभव येतो. म्हणून तो येताच केवळ सांगोवांगाच्या गोष्टी निरर्थक ठरतात. म्हणून समर्थांचा भर यावर फक्त अद्वैताचा अनुभव घ्यायचा किंवा आत्मज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, यावरच त्यांनी भर दिला आहे. म्हणून ते सांगतात आहे की अशा भूतकाळातल्या गोष्टी ऐकून काय मिळणार आहे? तर प्रत्यक्ष त्याचा अनुभवच घेतला पाहिजे. नुसतं ऐकून काहीच उपयोग नाही. मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले, ऐसा कवणू श्रीराम. की व्यास, ज्ञानदेवादी, नामदेव महाराज, तुकाराम महाराज असे अनेक महात्म्यांची जीवने ही आत्मविद्येला समर्पित होती. त्या आत्म्याचा अपार महिमा कोण सांगणार? युगानुयुगे एकटा एक, चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक, पाहिलाच पहावा श्रीराम. की अशा की हा सगळा सृष्टीचा व्यवहार चालवणारा असा जो कोणी आहे तो केवळ एक आत्माच आहे. त्याच्या सत्तेशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. हा आत्मरूप ईश्वर युगानुयुगे एकटाच या तिन्ही लोकांचा म्हणजे स्वर्ग, पाताळ आणि मृत्यू या तिन्हीचे सगळे व्यवहार तोच चालवतो. म्हणून त्या आत्म्याला जाणून घेण्यासाठी, तो आत्मविचार आपल्याला समजण्यासाठी शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करून शास्त्रशुद्ध विचार वारंवार करावा लागतो. प्राणी आले येऊन गेले, ते जैसे जैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले, इच्छे सारिखे श्रीराम. की अशा या पृथ्वीवर अनेक थोर मोठे लोक येऊन गेले आहेत. त्या सगळ्यांची चरित्रे लेखकांनी लिहून काढलेली आहेत. ती त्यांना जशी भावली तशी ती त्यांनी लिहिलेली आहे. पण हे सगळे लिहिण्याचंही काम, हे सगळं काम या पृथ्वीतलावर कोण करू शकते? तर ज्याच्या मागे आत्म्याची सत्ता आहे तोच करू शकतो. म्हणून त्याच्या सत्तेशिवाय त्याचा मोठेपणा हा केवळ आत्म्याच्या सत्तेमुळे आहे. त्यांनी जे काही लिखाण केले आहे, चरित्र लिहिले आहे, ते केवळ आत्म्याच्या सत्तेमुळे आहे. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविणा बापुडे काष्ट, काय जाणे श्रीराम. म्हणून अशा या संपूर्ण सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये सामान्य रूपाने तर आत्मा सगळीकडे व्यापूनच आहे. म्हणजे तो जसा जडात आहे तसाच तो चेतनात पण आहे. पण जिथे व्यापक आत्मचैतन्य विशेष रूपाने प्रगट नसते, तेथे अचेतनाचे साम्राज्य असते, हे विसरून चालणार नाही. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान, दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन, तेची हे जाणती श्रीराम. की अशा या सगळ्यात श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान कोणचं असेल तर ते आत्मज्ञानच आहे. या पृथ्वीवर दुसरं काहीच नाही. जगातील विचारवंत सात्विकांना हे लक्षात येते की आत्मज्ञानासारखी श्रेष्ठ विद्या कुठली नाही, ते आत्मज्ञानासारखं श्रेष्ठ ज्ञान कुठलं नाही.
म्हणून विचारवंत त्या आत्मज्ञान प्राप्त करण्याचा सतत प्रयत्न करतात, त्याचा अनुभव घेतात. पृथ्वी आणि आप तेज यांचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्वबीज ते वेगळेची राहिले श्रीराम. पृथ्वी, आप, तेज या तिन्ही गोष्टी अचेतन आहेत. त्यात अंतरात्मा हे तत्वबीज मात्र सगळीकडे व्यापून आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज या सगळ्या गोष्टी अचेतन असल्यामुळे त्या शेवटी पृथ्वीमध्ये विलीन होणार आहेत, म्हणजे त्याचा नाश होणार आहे. परंतु ज्या आकाशरूप, इथे आकाश म्हणजे अंतरात्मा म्हटलं आहे, परंतु ज्या आकाशरूप अंतरात्म्याचा तत्वरूप बीजातून ही तिन्ही व वायू हे सगळे प्रगट होतात, ते बीज मात्र या सगळ्याहून वेगळेच आहे. म्हणजे हे बीज म्हणजे परमात्माच आहे. वायोपासून पहिलीकडे जो कोणी विवेके पवाडे, जवळीचा आत्मा सापडे तया पुरुषासी श्रीराम. वायो आकाश गुणमाया, प्रकृती पुरुष मूळमाया, सूक्ष्मरूपे प्रचितये या कठीण आहे श्रीराम. की सूक्ष्म म्हणजे कठीण आहे. सूक्ष्माचा वेध घेणे अत्यंत अवघड आहे, म्हणून सूक्ष्म कठीण आहे. तर स्थूलाकडे जाणे मात्र सोपे आहे. रेणूपेक्षाही आत्मा सूक्ष्म आहे, तो कधी दिसत नाही. वायू आकाशात आहे, नंतर गुणमाया, मूळमाया, त्याही पलीकडे आत्मा आहे. त्या परमात्म्याचा शोध घ्यायचा असेल तर सूक्ष्म विचारानेच तो घेता येतो. नामरूपात्मक माईक सृष्टीतच अडकून पडलेली जी देहबुद्धी आहे, ती दूर झाल्याशिवाय सूक्ष्माचा विचार करता येत नाही. अध्यात्मामध्ये देह मागे सोडून केवळ विचाराने समजून घ्यावे लागते. समजून घ्यावे विचाराने लागत असल्यामुळे तिथे इंद्रियांचा संबंधच उरत नाही. पण आतापर्यंत वासना तृप्त करण्यासाठी मन इंद्रियांच्या द्वारा बाहेर धावत राहिले, त्यामुळे ते स्थूल बनले. त्याची बाहेर पाळण्याची सवय मोडून त्याला सूक्ष्म बनल्याशिवाय आत्मने म्हणजे आत्मतत्व तो पाहू शकत नाही. इतकेही करून चालत नाही. तर आत्मदर्शनाचा आड येणारे जे अज्ञान, ते अज्ञान आत्म्यावर पांघरून घालते व वृत्तीच्या रूपाने वासना आत्मते गोंधळ घालतात. म्हणून जगाच्या सन्मुख असलेल्या सर्व वृत्ती सूक्ष्म विचाराने आत्मसन्मुख करणे हे साधनेचे वर्म जो लक्षात घेतो, तसा विचार करतो, त्याचे सर्व संशय नष्ट होतात. मूळ माया चौथा देह झाला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे धन्य तो साधू श्रीराम. आपण अभ्यासले आहे की पिंडाचे 4 देह म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, आणि ब्रह्मांडाचे 4 देह आहे, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळमाया. इथे समर्थ सांगतात आहे की मूळमाया हा ईश्वराचा चौथा देह आहे. मग जीवाच्या महाकारण शरीराप्रमाणे त्याचाही निराश झाला पाहिजे. असा देहातीत जीवनमुक्तच धन्य होतो. मूळमाया मुळात अध्यस्त असून ब्रह्म अधिष्ठान आहे हा निश्चय होणे, आणि असा निश्चय झालेलाच देहातीत होतो, आणि असा देहातीत झालेलाच जीवनमुक्त असतो. तोच धन्य, त्याला समर्थ म्हणतात आहे की धन्य तो साधू. विचारे ऊर्ध्व चढती तयासीच ऊर्ध्वगती, येरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने श्रीराम. की विचाराने जे अतिस्थूलापासून म्हणजे पृथ्वीपर्यंत, अतिसूक्ष्मापर्यंत म्हणजे ब्रह्मापर्यंत वर चढतात, त्याच लोकांना मोक्ष मिळतो. जे वृत्तीज्ञानाने नामरूपात्मक असलेल्या या सृष्टीत या पदार्थात रमतात, ते मात्र जन्ममरणाच्या चक्रात अडकतात. पदार्थ चांगले दिसती
परी ते सवेची नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोकतेने श्रीराम. की या सृष्टीमध्ये अनेक वस्तू आहे, व्यक्ती आहे, पदार्थ आहेत. अशा नाना व्यक्ती, नाना वस्तू अनेक रूपामध्ये, अनेक आकारामध्ये आकर्षित आपल्याला करत असतात. त्या वस्तू उपयुक्तही असतात. आजकाल तर पदार्थसुद्धा इतक्या आकर्षक पद्धतीने रचलेले असतात की ते बघितलं की माणसाला ते घ्यावंसं वाटते, खावंसं वाटते. ते पदार्थ शरीरासाठी आवश्यक असतातही, यात काहीच शंका नाही. पण हे सगळे नामरूपांचे दिसणारे पदार्थ आकर्षक आणि उपयुक्त कितीही असले तरीही ते विनाशी असतात. म्हणून अशा या पदार्थांमध्ये, वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, या दृश्यसृष्टींमध्ये जो रमतो त्याला मोक्षसुख व विषयसुख या दोन्हींनाही तो पारखावतो. या कारणे पदार्थ ज्ञान, नाना जिनसीचा अनुमान, सर्व सांडून निरंजन, धुंडीत जावे श्रीराम. म्हणून या सगळ्या पदार्थ ज्ञान हे ब्रह्मज्ञान आहे. त्यामुळे त्यातली आसक्ती काढून आत्मानुसंधानात जीवांनी राहावे. त्यांनी ब्रह्माचा शोध घेत असावे. अष्टांग योग पिंड ज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान, ते पाहिले पाहिजे श्रीराम. मूळ मायेचे शेवटी, हरी संकल्प मुळी उठी, उपासना योगे मिठी, ते घातली पाहिजे श्रीराम. की अष्टांग योग देहप्रधान असल्याने त्यात पिंडज्ञान जास्त महत्त्वाचे आहे. त्याहूनही आत्मानात्म विचाराचे तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. मग असे आत्मज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून हे आत्मज्ञान प्राप्त करण्याचाच जीवांनी ध्यास धरला पाहिजे. जडमाया, गुणमाया व मूळमाया या क्रमाने तिन्ही गुणांचा निराश केल्यानंतर ज्याचा ध्यास धरायला समर्थ आपल्याला सांगतात आहे, ते आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी या तिन्ही गुणांचा निराश करावा लागतो. म्हणजे जडमाया, गुणमाया, मूळमाया या तिन्ही गुणांचा निराश केल्यानंतर ईश्वराविषयी अनन्य बुद्धी निर्माण होते. मूळ मायेची निर्मिती त्या श्रीहरीच्या अनादी संकल्पातून झाली आहे. म्हणून त्या श्रीहरीला उपासनेने मिठी मारावी असे इथे म्हटले आहे. की उपासनेने त्या ईश्वराला आपलेसे करून त्या ईश्वराहूनही सूक्ष्म असे जे निश्चळ ब्रह्म आहे त्याच्याशी ऐक्य साधावे. अशा निश्चळ ब्रह्माचा अनुभव येणे हेच आत्मनिवेदन होय. मग त्या पैलकडे जाण, निखळ ब्रह्म निर्गुण, निर्मळ निश्चळ त्याची खूण, गगनासारखी श्रीराम. की अशा या संकल्परूप कारण ब्रह्मापलीकडे निर्गुण, निर्मळ व निश्चळ असे ब्रह्म आहे. तेथून तेथवरी दाटले, प्राणी मात्रास भेटले, पदार्थ मात्री लिगडले, व्यापून आहे श्रीराम. त्याईसे नाही थोर, सूक्ष्माहून सूक्ष्म विचार, पिंड ब्रह्मांडाचा संवार, होता कळे श्रीराम. अथवा पिंड ब्रह्मांड असता, विवेक प्रलय पाहू जाता, शाश्वत कोण हे तत्वता, उमजो लागे श्रीराम. की असे ते ब्रह्म मूळ मायेपासून पृथ्वीपर्यंत व सर्व जीवसृष्टीत अखंड व्यापून आहे. त्याच्याशिवाय दुसरे काहीच नाही आहे. म्हणून या सर्व दृश्याच्या आत आणि बाहेर हे ब्रह्मच भरून आहे. त्यासारखे महान आणि विभू काहीच नाही. म्हणून पिंड व ब्रह्मांडाचा प्रलय काळात नाश झाल्यावर जे काही ते उरते असा निश्चय होतो तेच परब्रह्म आहे. तेच ब्रह्म आहे. म्हणून अशा पिंड व ब्रह्मांडाच्या स्थितीकाळी विवेक प्रलयाने शाश्वताचा शोध घेतल्यावर ते हळूहळू कळू लागते. करुणी अवघा तत्व जाडा, साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे श्रीराम.
या आता 30व्या ओवीत समर्थांनी पहिल्या ओवीमध्ये सांगितलेल्या ओवीचा संदर्भ आहे. पहिल्या ओवीत समर्थांनी सांगितले होते, थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे श्रीराम. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की असा हा जो दृश्य सृष्टीचा 82 तत्वांचा हा जो माईक पसारा आहे, हा माईक तत्वे ही तुम्ही जाणून घ्या. ती माईक आहेत याचा दृढ निश्चय करा. मग त्यातनं सार व असार यांचा सतत निवाडा करण्याची सवय लागल्यावर सावध तुम्ही व्हा आणि मग तुम्ही खुशाल ग्रंथ बाजूला ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.